मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं नैसर्गिक शेती प्रशिक्षण का करावं? नमस्कार, मी नैसर्गिक शेती प्रशिक्षक राजेंद्र पाटील. मागील 20 वर्षापासून कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधी समस्या सोडवण्यास मदत करत आहे. 5 गोष्टी मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं नैसर्गिक शेती प्रशिक्षण का करावं? सगळ्यात पहिली, आपली जमीन जी हार्ड आहे, कॉम्पॅक्ट आहे, कडक होत चालली आहे. पूर्वीच्या काळी 2 बैलाने शेतीची मशागत होत होती. आता ट्रॅक्टरचे HP वाढत आहे. काही ठिकाणी त्या जमिनीची मशागत करण्यासाठी सबसॉइलरचा वापर होत आहे. म्हणून जर आपल्याला आपल्या जमिनीचा हार्डनेस, कॉम्पॅक्टनेस, कडकपणा कमी करायचा असेल तर आपल्याला नैसर्गिक शेती प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा दर 10 वर्षांनी अहवाल असतो. 1960 सालीचा अहवाल होता. त्यावेळेस 1 किलो रासायनिक खत टाकलं तर 16 किलो उत्पन्न येत होतं. आज 1 किलो रासायनिक खत टाकलं तर फक्त 6 किलो उत्पन्न येतं. शेतकरी तोच, शेतजमीन तीच. त्या काळात त्या शेतकऱ्याला त्या शेतजमिनीने चांगले उत्पन्न दिलं आणि त्या शेतकऱ्याला ती शेतजमीन त्या पिकातून आता चांगलं उत्पादन का देत नाही? तर सगळ्यात महत्वाचं, आपल्या शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. म्हणून आपल्याला आपल्या शेतीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर नैसर्गिक शेती प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, पूर्वी कुठेतरी दूर पाऊस पडत होता तर एक प्रकारचा सुगंध येत होता. ज्यावेळेस वातावरण बदलत होतं त्यावेळेस जमिनीत असलेले ॲक्टिनोमायसिड त्यांच्या सुप्तावस्थेतून जागे होत होते आणि एक विशिष्ट प्रकारचा सुगंध वातावरणात सोडत होते. आज जमिनीत असलेली जीवसृष्टीच कमी झालेली आहे. त्यामुळे जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून भविष्यात जमिनीतून येणाऱ्या बुरशीचे रोगाचे प्रमाण कमी करायचे असेल, मर, सड, करप्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर आपल्याला जमिनीत असलेल्या जीवाणूंचं संवर्धन आणि संगोपन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या जमिनीत असलेल्या जीवाणूंचं संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक शेती प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, रिसर्च सांगतो की कॅन्सर 300 पटीने वाढतोय. म्हणजे भविष्यात जसे सर्दी खोकल्याचे पेशंट आहेत तसे कॅन्सरचे पेशंट राहणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला त्या कुटुंबाला विषमुक्त अन्न निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या विषमुक्त अन्नाच्या निर्मितीसाठी आपल्याला नैसर्गिक शेती प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. आणि 5वं, सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो, आपल्या पुढच्या पिढीला उदरनिर्वाहाचं साधन शेती आणि फक्त शेती राहणार आहे. आणि जर आपल्या पुढच्या पिढीला उदरनिर्वाहाचं साधन शेती आणि फक्त शेतीच राहणार आहे तर ती शेती जिवंत असली पाहिजे. त्या जिवंत भूमातेच्या निर्मितीसाठी आपल्याला नैसर्गिक शेती प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून जर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, आपल्या भूमातेचं, गोमातेचं रक्षण करायचं असेल, आपल्या शेतीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या जीवनाचे 12 तास इन्व्हेस्ट करावे लागतील, गुंतवावे लागतील. त्यासाठी आपल्याला 2 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं प्रशिक्षण आपण आपल्या गावात, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवू शकता. त्यामध्ये आपल्याला नैसर्गिक शेतीविषयी ह्या सर्व माहिती मिळण्यात येईल. जर आपल्याला नैसर्गिक शेती संबंधी माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागात असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कुठल्याही सेंटरला जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नैसर्गिक शेती प्रशिक्षणासंबंधी माहिती घेऊ शकतात. नाहीतर खाली दिलेल्या नंबरवर महाराष्ट्रात आपण कुठेही असाल तर त्या भागात आपले आर्ट ऑफ लिव्हिंग जे नैसर्गिक शेती प्रशिक्षण कुठे होणार आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती कळवण्यात येईल. तरी आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण संपर्क करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. ओके, जय गुरुदेव.